लातूर, सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना धारदार कत्ती बाळगणाऱ्या 20 वर्षीय तरुणावर विवेकानंद चौक पोलिसांनी कारवाई केली आहे। या कारवाईत तरुणाकडून धारदार लोखंडी कत्ती जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ऑगस्ट 23 रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास कृपा सदन रोड, हरिभाऊ नगर परिसरात एक तरुण संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांना आढळून आला। त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे लाकडी मुठं असलेली लोखंडी कत्ती आढळून आली। पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणी ऋषिकेश भगवान सातपुते, वय 20 वर्षे, रा पिंटू हॉटेल, लातूर याच्याविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक अरविंद संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पुढील तपास पोहेको डी हवा करीत आहेत। दरम्यान, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांनी संशयास्पद व्यक्ती किंवा अवैध शस्त्रांबाबत माहिती असल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। लातूरमधील ताज्या क्राईम आणि स्थानिक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करायला विसरू नका।